नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आज आहे मंगळवार, तर आज आहे लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजन असल्यामुळे आपण माता लक्ष्मीची पूजा म्हणा किंवा घरातील धनधान्यांची पूजा करत असतो. आता लक्ष्मीपूजन हा जो सण आहे, तर आता भगवान श्रीराम रावणाचा वध करून अयोध्येमध्ये परतले होते, म्हणून मग दीप प्रज्वलित केले जाते. घरामध्ये गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात. तर हा उत्सव जो आहे तर सगळीकडे खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आपल्या घरातील धन दौलत वाढावी म्हणून मग लक्ष्मीपूजन हे केले जाते. आपल्या घरातील धन कमी होऊ नये किंवा वाढावे म्हणून लक्ष्मीपूजन तर केले जाते. तर त्याचप्रमाणे आपल्या घरामधील ज्या पण काही इडापिडा असतील, ज्या पण काय आपल्या घरातील लहान मुलांना नजरबाधा झाल्या असेल, तर ह्या नजरबाधा दूर व्हावे, आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट व्हावे म्हणून लक्ष्मीपूजन करण्याबरोबरच काही उपाय पण करणे महत्त्वाचे असते. आता आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण असेल तर घरामध्ये लक्ष्मी मग अखंड टिकून राहत असते. आता कोणताही सण म्हणा किंवा दीपावलीला माता लक्ष्मीच्या या दिवशी पृथ्वीवरती भ्रमण करत असते. आता लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्या घरातील संपत्ती कधीही कमी होऊ नये म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे, लक्ष्मीची पूजा ही करायची आहे. आता माता लक्ष्मी जे आहे तर माता लक्ष्मीच्या पूजेबरोबरच आपल्या घरातील जे धनधान्य आहे त्यांची पण पूजा केली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गायीची पूजा करण्याला अत्यंत महत्त्व दिले जाते. आता दिवाळी हा जो सण आहे तर सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. लक्ष्मीपूजन केल्यामुळे आपल्या घरामध्ये वर्षभर सुख समृद्धी प्राप्त होते, घरातील दारिद्र्य नष्ट होते, घरामध्ये अखंड लक्ष्मी ही प्राप्त होत असते. म्हणून घरामध्ये आपल्या लक्ष्मीपूजन करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माता लक्ष्मी अशा ठिकाणी टिकून राहते ज्या घरामध्ये शांतता आहे आणि स्वच्छता असेल, तिथेच माता लक्ष्मी जी आहे तर कायम अखंड वास करत असते. म्हणून आपल्याला लक्ष्मीपूजनच्या दिवशी घराची साफसफाई केली जाते, दरवाजाला तोरण लावले जाते, आंब्यांच्या पानांचे म्हणा किंवा फुलांचे. घरामध्ये सगळीकडे दीप प्रज्वलित केले जाते. तर ह्या तर आपण प्रत्येक दिवाळीला करत असतो. आणि ज्या दिवशी वसुबारस चालू झाली आहे त्या दिवसापासून तर आपण दीप प्रज्वलित म्हणा किंवा दरवाजा पुढे रांगोळी म्हणा, तुळशी पुढे रांगोळी, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करतच असतो. तर आता आपल्या घरामधील दारिद्र्य दूर व्हावे, आपल्या घरामधील लहान मुलांना इडापिडा असते, एखादी व्यक्ती सतत आजारी असते किंवा लहान मुलबाळ असेल किंवा मोठी व्यक्ती असेल, सतत त्या व्यक्तीला नजरबाधा होत असेल, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या दूर होण्यासाठी आपल्याला लक्ष्मीपूजनच्या दिवशी संध्याकाळी घरातून बाहेर फेकायचं आहे एक वस्तू. तर ही जी कोणती वस्तू आहे तर ही वस्तू आपण घरातून बाहेर फेकल्यामुळे आपल्या घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होते. 24 तासात घरातील जी इडापिडा आहे, नजरबाधा आहे तर ती दूर होत असते. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आता एखाद्या घरी इडापिडा असेल तर तिथे लक्ष्मी मग येत नाही, म्हणूनच मग आपल्या घरामध्ये लक्ष्मी यावी यासाठी आपल्याला ही वस्तू घरातून बाहेर फेकायची आहे. तर ती कोणती वस्तू आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. दीपावलीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, आता ही जी वस्तू आहे तर आपल्याला संध्याकाळी घरातून बाहेर फेकायची आहे. त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, घरामध्ये सगळीकडे दीप प्रज्वलित करायचा आहे. आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तिथे रांगोळी काढायची आहे, माता लक्ष्मीचे पावलं काढायची आहेत. आणि ज्या पद्धतीने तुम्हाला दरवाजाला आंब्यांच्या पानांचं तोरण म्हणा किंवा फुलांचं तोरण लावायचं आहे, घरामध्ये सगळीकडे आपल्याला गंगाजल म्हणा किंवा गोमूत्र शिंपडायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिथे तुम्ही लक्ष्मीपूजन करणार आहात तिथे आपल्याला काय करायचं आहे, गंगाजल शिंपडायचं आहे. कारण जिथे आपण गंगाजल शिंपडतो तर ती जागा जी आहे तर ती पवित्र होत असते आणि त्या ठिकाणी माता लक्ष्मी अखंड वास करत असते आणि त्या घरातील मग दारिद्र्य हे नष्ट होत असते. म्हणून आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत. आता आपल्या घरातील इडापिडा, नजरबाधा, दारिद्र्य दूर होईल म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर हा उपाय आपल्याला सायंकाळी 6 ते 7:30 या वेळेतच करायचा आहे. कारण की ही जी वेळ आहे तर लक्ष्मी येण्याची वेळ असते, म्हणून या वेळेतच तुम्ही हा उपाय करायचा आहे. आता आपण दिवाळीच्या दिवशी चालू झाली त्या दिवसापासून दररोजच आपण तुळशी मातेजवळ पण रांगोळी काढत असतो आणि तुळशी मातेला दिवा प्रज्वलित करत असतो. त्याचबरोबर आजच्या दिवशी पण आपल्याला आवर्जून तुळशी मातेजवळ रांगोळी काढायची आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे. दाराबाहेर पण आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि या वेळेमध्ये आपण लक्ष्मीपूजन करतो तर त्या अगोदरच जर तुम्हाला करणं शक्य झालं तर मग तुम्ही आवर्जून करायचं आहे. किंवा मग तुम्ही
त्यानंतरही करू शकता, म्हणजे लक्ष्मीपूजन झाल्यानंतर. जर तुम्हाला 6 ते 7:30 या वेळेत करणं झालं तर करू शकता, किंवा मग रात्री तुम्ही 12पर्यंत पण हा उपाय केला तरीही तुमच्या घरातील दारिद्र्य आहे तर ते नष्ट होते. आपल्या घरातील पितृदोष दूर होण्यासाठी म्हणा किंवा नकारात्मकता दूर होण्यासाठी, आपल्या घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी येत असतील, घरामध्ये सतत वादविवाद होत असतील, लहान मुलं असतील किंवा मोठे व्यक्ती असतील, मुला-मुलींचे विवाह जुळून येत नसतील, तर तेव्हा मग आपल्या घरामध्ये जर पितृदोष असेल तर या गोष्टी सगळ्या घरामध्ये आपल्या घडत असतात. आता आपल्या घरामध्ये नकारात्मकता असल्यास मग लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही. म्हणून लक्ष्मीपूजन ज्यावेळेस आपण करणार आहोत तेव्हाच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, काळे तीळ घ्यायचं आहे थोडेसे. जर काळे तीळ नसतील तर तुम्ही मग पिवळी मोहरी पण घेऊ शकता, किंवा मग काळे तीळ असतील तर मग पिवळी मोहरी नसेल तुमच्याकडं तर मग तुम्ही काळी पण मोहरी घेऊ शकता. म्हणजे यामध्ये ज्या वस्तू सांगणार आहे त्यापैकी तुमच्याकडे ज्या वस्तू असतील तेवढ्या वस्तू घेऊन तुम्ही हा उपाय करू शकता. त्याचबरोबर आपल्याला खडा मीठ घ्यायचा आहे. खडा मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ पण घेऊ शकता. आणि मग त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, अखंड आपल्याला लवंगा घ्यायच्या आहेत. आता ह्या लवंगा आपल्याला 5 घ्यायच्या आहेत. आणि लाल मिरच्या घ्यायच्या आहेत आपल्याला. आता लाल मिरच्या किती घ्यायच्या आहेत, तर लाल मिरच्या पण तुम्ही 5 घ्यायच्या आहेत. जर नसतील मिरच्या तर हरकत नाही, जेवढ्या वस्तू तुमच्याकडे असतील तेवढ्या तुम्ही घेऊ शकता. आणि या वस्तू आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. आणि घरातील लहान म्हणा किंवा मोठे व्यक्ती असतील सगळ्यांवरून आपल्याला 7 वेळा उतरवायचं आहे. आणि घराची नजरबाधा दूर होऊ द्या असे मनातल्या मनात म्हणायचं आहे. ज्यावेळेस आपण मुलांवरून म्हणा किंवा घरातील मोठ्या व्यक्तीवरून उतरवत असतो त्यावेळेस मग हे मनातल्या मनात आपल्याला म्हणायचं आहे. आणि इतर कुठलाही मंत्र म्हणण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या ज्या वस्तू आहेत तर आपल्या घरातील प्रत्येक भिंतीला आपला हातात ज्या वस्तू घेतल्या आहेत तर तोच हात आपल्याला प्रत्येक भिंतीला टच करायचा आहे. आणि नंतर आपल्याला घराबाहेर यायचं आहे. घराबाहेर आल्यानंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाजावरून आपल्याला 7 वेळा उतरवून घ्यायचं आहे. आणि 7 वेळा उतरवून घेतल्यानंतर घराबाहेर जायचं आहे आपल्याला. आणि दक्षिण दिशेला आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू दक्षिण दिशेला फेकायचं आहे. ज्यावेळेस आपण ह्या वस्तू फेकायला जाणार आहोत त्यावेळेस आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की त्यावरती कोणाचा पाय पडणार नाही किंवा कोणाच्या दारापुढे ही वस्तू पडणार नाही. या गोष्टीची काळजी घेऊन आपल्याला ह्या वस्तू त्या ठिकाणी टाकायच्या आहेत. आणि जिथे आपण टाकायला जाणार आहोत तिथे मग टाकून येत असताना मागे वळून बघायचं नाही, चुकूनही मागे वळून बघायचं नाही. कारण की आपण जर मागे वळून बघितलं तर ती नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करते. त्यामुळे मागे न वळून बघता सरळ घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर हातपाय धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच घरामध्ये प्रवेश करायचा आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की मागे वळून न बघता मग आम्ही कुठे थांबलं तर चालेल का. पण कुठेही न थांबता किंवा मागे वळून न बघता सरळ आपल्याला अगोदर घरी यायचं आहे आणि नंतरच मग हातपाय धुतल्यानंतर घरात प्रवेश करायचा आहे. आता जर तुम्ही टाकण्यासाठी ह्या वस्तू टाकण्यासाठी तुमच्या जवळपास जागा नसेल तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता की 5 कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि ह्या वस्तू कापुराच्या वड्या एकत्र करून मग ह्या वस्तू आपल्याला जाळून टाकायचं आहे. जाळताना पण तुम्ही घराच्या अंगणामध्ये जाळायच्या आहेत किंवा मग तुम्ही गॅलरीमध्ये पण ह्या वस्तू जाळू शकता. त्याचप्रमाणे हा उपाय केल्यानंतर अजून एक आपल्याला उपाय करायचा आहे. कारण की या दिवशी अमावस्या असते त्यामुळे अमावस्येला आपण प्रत्येक अमावस्येला हा उपाय करतो. म्हणून एक हा उपाय करायचा आहे. एक नारळ घ्यायचा आहे आणि नारळावरून आपल्याला त्या नारळावरती त्रिशूळ काढायचा आहे. आणि हा उपाय आपण जर या अमावस्येला करणं नाही तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही पुढील अमावस्येला पण हा उपाय करू शकता. त्यानंतर हा नारळ आपल्याला घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरवायचा आहे आणि त्यानंतर घरावरून पण आपल्याला हा नारळ उतरवायचा आहे. आणि हा नारळ आपल्याला डस्टबिनमध्ये टाकायचा आहे. आता घरातील सगळे दोष बाधा दूर होत असते म्हणून मग अमावस्या असल्यामुळे हा उपाय तुम्ही करू शकता. तर असे जे हे उपाय आहेत तर यापैकी तुम्हाला कोणताही उपाय जर करणं शक्य झालं तर तुम्ही आवर्जून करायचं आहे. कारण की हे जे लक्ष्मीपूजन आहे तर एवढं महत्त्वाचं आहे कारण की वर्षातून एकच वेळा येत असते. त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहावी म्हणून असे उपाय करणे महत्त्वाचे असते. तर आजचा व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.